नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण आता खंडोबाचे दर्शन झालेलं आहे. जेजुरीवरून आलेलो आहे आणि नाश्ता वगैरे झालेला आहे. आपण खूप वेळ थांबलो होतो रांगेत. 3 तास आपल्याला लागले दर्शन घेण्यासाठी आणि आता आपण गडाच्या खाली येऊन नाश्ता झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे पुढच्या प्रवासासाठी. आता आपण जाऊया बालाजीच्या दर्शनासाठी. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आता आलेलो आहे बालाजीच्या मंदिराकडे निघालेलो आहे. हा आतमधला भाग आहे. खूप छान आहे, फ्रेश आहे आणि इथे खूप स्वच्छता असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता खूप आहे आणि मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. हे मला आत्ता समजलं. त्यामुळं बघू आता काय होतंय. सर्वात प्रथम आता गाडी पार्क करून आपण आलेलो आहे मंदिरात. मित्रांनो, तर मोबाईल इथं अलाउड नसल्यामुळे मी आतमधला व्हिडिओ काही घेऊ शकलो नाही. त्यामुळे मी सर्व दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेरचा व्हिडिओ केलेला आहे, बाहेरून व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळं तुम्ही बघू शकता बाहेरून कसं आहे वातावरण. तर तिथलं दर्शन झाल्यानंतर आपण आलेलो आहे नारायणपूरला. नारायणपूरच्या आपल्या एकमुखी दत्त मंदिरात आलेलो आहे. खूप फ्रेश वातावरण आहे. नारायणपूरला आणि बालाजीला दर्शन घेण्यासाठी वेळ लागत नाही, पण जेजुरीला खूप वेळ लागतो. त्यामुळं सर्वात प्रथम जेजुरीला जाणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही लवकर जाल तेवढं तुमचं दर्शन घेऊन होऊ शकतं. एकमुखी मूर्ती खूप छान दिसते आणि मनाला खूप फ्रेश प्रसन्न वाटतं आणि मंदिर पण खूप स्वच्छ आहे, फ्रेश वातावरण आहे. इथं आल्यानंतर खूप छान वाटतं. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या दिगंबराची जर भक्त असाल तर नक्की कमेंट करून सांगा. गर्दी आहे पण इथे जास्त वेळ लागत नाही दर्शन घेण्यासाठी. तर पूर्ण तुम्हाला मंदिराचं व्हिडिओ दाखवतो कसं मंदिर आहे. मी आज या तिन्ही देवांचे दर्शन घेतले. ते आज पहिल्यांदा मी इकडे आलो होतो. कधी आलो नव्हतो इकडे या साईडला. बालाजी, नारायणपूर, जेजुरी फर्स्ट टाइम मी आलेलो आहे इकडे. खूप छान वाटलं. खूप छान दिवस गेला माझा. तुम्ही कधी आला होता नारायणपूरला नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता किती छान आहे. तर हे बघू शकता. हे मला नक्की सांगा कमेंट करून काय आहे. ज्यांना ज्यांना माहीत आहे. तर मित्रांनो, आपलं सर्व आता झालेलं आहे. आपण आता जाऊया आपल्या घरी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल